नमस्कार मंडळी, आजचा आपला प्रवास आहे करंजी दर्शनाचा। तुम्हाला माहिती आहे का, करंजीमध्ये एकाच ठिकाणी इतक्या देवतांचे दर्शन घेता येतं। हे करंजी हे ठिकाण खूप पवित्र आहे। निसर्गरम्य वातावरण, तिथले डोंगर, दऱ्या, झाडे, निसर्ग खूपच छान आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या हिरव्यागार द्राक्ष बागा, सुंदर वातावरण आणि एकच ठिकाणी एवढे देवांचे दर्शन, हा क्षण म्हणजे खूप पवित्र असा म्हणता येण्यासारखा आहे। तर तुम्ही पहा, आमच्यासोबत करंजी जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या द्राक्षबागा आपले लक्ष वेधून घेतात। या द्राक्षबागा हिरव्यागार वेलींनी बहरलेल्या आहेत। नाशिक परिसराची ही शेती आणि निसर्ग संपदा खरोखर खूपच सुंदर आहे। तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे देवतांचे मंदिर आणि सुंदर निसर्गरम्य परिसर। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला मग आमच्यासोबत तुम्ही पण दर्शनाला। अशा सुंदर वातावरणातून आपला करंजी दर्शनाचा प्रवास सुरू आहे। हे बघा, इथं शाळा आहे। ही आहे ऋषीलँड माध्यमिक प्राथमिक शाळा आणि इकडे पुढे आहे ती गुरुकुल आश्रमशाळा करंजी। खूप मोठी आश्रमशाळा आहे ही। 1ली ते 12वी पर्यंत इथे विद्यार्थी राहतात। मुलींची आणि मुलांची हॉस्टेल आहे। इथं भरपूर मुलं राहतात नाशिक जिल्ह्याचे। ही बघा, ही आहे आश्रमशाळा। इथलं वातावरण खूप छान आहे। उन्हाळ्यात तर इतकं थंडावा राहतो ना, इथं उन्हाळा असा जाणवतच नाही। एकदम गार परिसर आहे, गारवा वाटतो इथं। या डोंगरांवर आपली करवंदे, म्हणजेच आपण त्याला डोंगराची काळी मैना म्हणतो, उन्हाळ्यात खूप खायला मिळते। तर हे बघा, आपण आता आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचत आलो आहोत। बघा किती छान परिसर आहे। इथं नेहमीच भाविकांची खूप गर्दी राहते। गुरुवारी तर जास्तच राहते आणि रविवारी, कारण इथं गुरुदेव दत्तात्रयांचे जागृत देवस्थान आहे। हे बघा, हे गंगा मातेचं मंदिर। इथं स्वामींच्या तपसामर्थ्याने काशीची गुप्त गंगा प्रकट झालेली आहे। ही विहीर दिसते ना, तिच्यात गुप्त गंगा प्रकट झालेली आहे आणि त्या विहिरीचंच पाणी हे ह्या टाकीला येतं। त्या टाकीमध्ये ते गंगामाईचं पाणी असतं। भाविक तिथं आल्यावर त्या पाण्याने हातपाय धुतात, कोणी आंघोळ करतं। इथं आलेला प्रत्येक भाविक हा कधीच निराशेने जात नाही। कोणताही केलेला नवस हा पूर्ण फळाला येतोच येतो। इथं खूप सारे देवतांचे मंदिर आहेत। गंगा मातेचं, गणपती बाप्पांचं, विठ्ठल रखुमाई, महादेवांचं आणि गुरुदेव दत्तात्रयांचं, आई सप्तशृंगी माता, एवढे प्रकारचे इथं मंदिर आहेत। सर्व दर्शन आपल्याला इथं एकच ठिकाणी घडून जातात। मन प्रसन्न करणारे वातावरण इथं अनुभवायला मिळते। तर बघा, इथं आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, गंगा मातेचं दर्शन घेतलं। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपल्या गणपती बाप्पांच्या स्मरणानेच होते। आणि हे पायी इथं विठ्ठल रखुमाईंचं मंदिर, पांडुरंगाच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया आणि आपल्या कुटुंबासाठी सुख समाधानाची मागणी करूया। इथे महाशिवरात्री आणि दत्त जयंतीला
खूप मोठी यात्रा भरते. प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी राहते. आम्ही सुद्धा नेहमी येतो इथं यात्रेला, महाशिवरात्रीला, दत्त जयंतीला. आणि हे करंजी ठिकाण तुम्हाला माहिती आहे का? हे आहे कर्दम ऋषींचं गाव, म्हणजे इथं आश्रम होता त्यांचा, कर्दम आश्रम. कर्दम ऋषी हे सत्य अनुसया यांचे वडील होते आणि याला दत्तात्रेयांचे आजोळ सुद्धा म्हणतात. इतकं पवित्र ठिकाण आहे हे. इथं आधी खूप साधू बाबा होते, त्यांनी तप केलेले आहेत आणि त्यांच्या इथं जिवंत समाधी सुद्धा आहेत. आता जे एवढं वैभव आहे, हे देवस्थान, शाळा, आश्रमशाळा, डे स्कूल, इथली शेती परिसर, ज्या बाबांनी एवढं सांभाळून ठेवलं आहे, ते बाबा आता हयात नाहीत. त्यांना आता स्वर्गवासी व्हायला 4-5 वर्ष झाले. त्यांनी खूप प्रकारे छान इथलं कारभार सांभाळून ठेवला. संस्था चालकच होते ते बाबा. शाळा पण त्यांनीच उभी केली. सगळं काही जे आहे ते त्या बाबाजींमुळे. त्या बाबाजींचं नाव होतं शिवदासगिरी बाबा आणि मौनी बाबा होते ते. त्यांचं मौन व्रत होतं. केव्हाही कधीही गेलं, कुणाशी कधीच बोलायचे नाही ते. फक्त इशाऱ्याने किंवा असं लिहून द्यायचे, एवढंच ते बोलायचे नाही. त्यांनी मौन व्रत धारण केलेलं होतं. तर बघा तुम्ही, इथं आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं. महादेवांचे मनोभावे दर्शन घेऊन बोला हर हर महादेव असा जयघोष आम्ही केला. खूप छान वातावरण आहे इथं. नेहमी हिरवगार, पाण्याची कधीच इथं टंचाई राहत नाही. उन्हाळा पावसाळा खूप पाणी राहतं. सर्व प्रकारचे फळं सुद्धा इथं खायला भेटतात. उन्हाळ्यात आंबे, परत पेरू, सीताफळ, जांभूळ, सर्व प्रकारचे फळझाडे आहेत. कोणीही येतं, खातं. असं मनाई नाही की झाडांना हात लावू नका, फळांना हात लावू नका. कोणी पण खातं, येतं. आणि भाविक खूप श्रद्धेने इथे येतात. दत्तात्रेयांचं स्थान आहे इथं, म्हणजे जगातील एकमेव आहे पद्मासन स्थित गुरुदेव दत्तात्रेयांची मूर्ती इथं आहे. हे होते आमचे शिवदासगिरी बाबा, त्यांची इथं समाधी. 2022 साली आमचे बाबाजी स्वर्गवासी झाले होते. खूप छान स्वभाव होता त्यांचा. सर्वांशी प्रेमाने वागायचे. बाबाजींनी एवढा कारभार चालवला, सांभाळला, सोपं नाही एवढं. या सर्व समाधी आहेत. हे बघा, इथं सर्व माहिती लिहिलेली आहे. जशी मठाधिपती आधीपासून, आधी कोण होतं, त्यांच्यानंतर कोणी ही कामगिरी सांभाळली, त्यांचं सगळं इथं माहिती लिहिलेली आहे. हे बघा, हे बाबाजी होते. बाबाजींचे फोटो सगळीकडे लावलेले आहेत. हे गुरुदेव दत्तात्रेयांचं मंदिर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे बघा, ही माहिती वाचू शकता तुम्ही इथं. आम्ही नेहमी येतो इथं. हे ठिकाण दिंडोरी आणि वणीच्या मध्ये आहे. हे बघा, इथं सर्व असे जे 52 अध्याय आहेत, ते सर्व दोघं बाजूंनी अध्याय लिहिलेले आहेत. चित्रांसहित त्यांचं वर्णन केलेलं आहे.
चला तुम्ही पण आमच्यासोबत गुरुदेव दत्तात्रयांचं दर्शन घ्या. जगद्वंद्वावधूत दिगंबर श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती करंजी नगरी तुम्हीच ना. आणि हे ठिकाण आपल्या गुरुदेव दत्तात्रयांचं आजोळ आहे, म्हणजे सत्य अनुसयेचं माहेर. बघा तुम्ही किती हे पवित्र ठिकाण आहे. ही बघा, ही माहिती लिहिलेली आहे. रामचंद्र महाराज ब्रह्मचारी होते, त्यांनी पण इथं तप केलेलं आहे. त्यांची सुद्धा समाधी आहे इथं. शिवदयाळ गिरीजी महाराज त्यांची समाधी आहे. हे बघा किती छान वातावरण दिसतं. पक्ष्यांचा आवाज, कावळ्यांचा ओरडण्याचा आवाज येतो इथं सारखा. कावळे भरपूर प्रमाणात राहतात. हे बघा, आपले महंत शिवदासगिरी ब्रह्मचारी मौनी बाबा होते, त्यांची इथं माहिती लिहिलेली आहे. सगळीकडे त्यांचे फोटो लावलेले आहेत. हे बघा, आई सप्तशृंगी मातेचं मंदिर. इथं बाबाजी राहायचे. त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था इथेच केली जात होती. सगळ्यांवर खूप माया करायचे, प्रेम करायचे ते. कोणीही त्यांना भेटायला गेलं असेल त्यांना रिकाम्या हाताने कधीच जाऊ द्यायचे नाही ते. लहान मुलं जरी राहिले त्यांच्या हातात खाऊ द्यायचे. मोठ्यांना सुद्धा तरी काही खाल्ल्या पिल्याशिवाय ते जाऊ द्यायचे नाही. खूप छान स्वभाव होता त्यांचा. आम्ही नेहमी त्यांचं दर्शन घ्यायचो. हे बघा, इथं नवस पूर्ण होतात भाविकांचे, म्हणून इथं नेहमी सत्यनारायण पूजा, काही छोटे मोठे कार्यक्रम नेहमी चालू राहतात. आता आम्ही आई सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. सर्व देवांचे दर्शन झाल्यावर आम्ही इकडे मंदिराच्या बाजूचा जो परिसर आहे, म्हणजे ही सगळी आपल्याच संस्थेची शेती आहे. मंदिर, शाळा, शेती सगळं काही बाबाजी सांभाळायचे, पण आता बाबाजी नाहीत. आता जे ट्रस्टी आहेत तिथले ते सांभाळतात. गुलाबाचे फुलं सगळे वेगवेगळे कलरचे, सगळे पेरूची बाग आणि ऊस होते, पण आता ते सगळं काढण्यात आलं. आता पेरूची बाग पण नाही राहिली, ऊस पण नाही राहिले. आंबे लावले ना मागच्या वर्षी. आता केशर आंब्याची लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये केळी लावलेली आहे, परत पपई, गुलाब, पैसे देऊन भेटतील. अशी अनेक पीक पद्धतींची शेती इथं केली गेलेली आहे. बघू शकता तुम्ही. कर्दळीची फुलं, गुलाबांची फुलं किती छान आहेत. वेगवेगळ्या कलरचे आहेत, पिवळे, नारंगी, गुलाबी, पिवळे गुलाब किती छान आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत तिथं. किती निसर्गरम्य वातावरण आहे. चिंचा पण खूप आहे तिथं. चिंचेचे मोठे मोठे झाडं, आंब्यांचे झाडं. आजीबाई सुद्धा एन्जॉय करतायत. आमची इथं मजाक मस्ती चालू आहे. फोटो काढणं. म्हणजे एंजिओग्राफी नाणी आहेत. पडणार नाही. जुन्या आजी बघा ना, अजून पण डोक्यावर पदर घेतात, तेव्हाच फोटो काढतील. नाही, त्या आमच्या आजी आहेत, नानी आहेत, त्या यांच्या सासूबाई आहेत. युट्यूबला चॅनल आहे त्यांचा, ते व्हिडिओ टाकता, बघायचा. नानी मोबाईल घेऊन राहिलाय. हा,
हा नानी, तुम्ही मोबाईल घेऊन घ्या आणि माझा व्हिडिओ रोज बघत जा. नानी आहे त्या, हो, तुम्ही- यांना आम्ही नानी तुम्ही म्हणतो. गाडी घ्या, मोबाईल घ्या, सगळं घ्या. नगरकडचे आहेत ते, काय त्यामुळे आजी? त्यांची भाषा वेगळी आहे थोडी. सगळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे, कोणी नाशिक, कोणी नगर, कोणी खानदेशी, त्याच्यामुळे सगळ्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. आम्ही हसतो पण एकमेकांना भाषेवरून, कोणी कसं बोलतं, कोणी कसं बोलतं. बसा बसा, सगळेजण बसून घ्या, सगळेजण आवाज करून घ्या. हे बघा या आजी, ही शेवटची पिढी आहे समजा. कपाळावर मोठा कुंकू, नऊवारी साडी चेरी करायला हा? आणि डोक्यावरचा पदर पडू न देणे, ही आता आपल्याला शेवटची पिढी पाहायला भेटेल. याच्यानंतर काय खरं नाही. मग साडी होती, आता साडी कोणी एवढे नेसत नाहीत. ड्रेस, जीन्स, आता वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याला जसं पटतं तसं वागतं. कावळे बघा आता किती. काय कोणाचं बंधन नाही. तर बघा इथं किती छान परिसर आहे. कावळ्यांचा ओरडण्याचा आवाज येतोय तुम्हाला. इथं दत्त जयंतीच्या वेळेस 7 दिवस सप्ताह राहतो. दत्त जयंतीच्या दिवशी शेवटचा दिवस राहतो. काल्याचं कीर्तन वगैरे होतं, महाप्रसाद राहतो. सगळे लोक इथं, ही जागा आहे नारळांमध्ये, या बागेत सगळे जेवणाला पंक्ती बसलेल्या असतात. आम्ही सुद्धा नेहमी प्रसाद घ्यायला येतो, कीर्तनाला येतो. खूप छान वातावरण असतं इथं. नेहमी काही ना काही कार्यक्रम चालू राहतात आणि भाविकांचे तर चालूच राहतात, कारण जो बरं आहे तो ना? नवस बोलतो त्यांचा पूर्णच होतो. बरं आहे आमचं. जेवण बिवण झालं? काय खाल्लं आज? आता आमचं दर्शन झालेलं आहे, बाहेर आलोयत आम्ही. ह्या आजी व्हिडिओ आमच्या करते ओळखीच्या तुमचा. आहेत, कारण आधीपासून आम्ही करंजीत येतो आणि करंजीत आम्ही राहिलेलो आहेत 8-9 वर्ष. त्याच्यामुळे या सर्व आजींना आम्ही ओळखतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. ते आपण गेल्यावर आमची मग पहा ना, विचारपूस म्हाताऱ्या करतात, काय बाया चाललं स्वतः काय कष्ट नाही. करता, पोट भरता. तरुणांनी काहीतरी आदर्श घ्यायला पाहिजे ना तुमच्याकडून. मग कसा झाला आमचा प्रवास, दर्शन. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. खानदेश कट्टा TVला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मग चला म्हटलं, आमच्या पालखेड आजी कशा आहेत, काय आहेत हा? तर मग मंडळी लक्षात राहू द्या, ही आहे चॅनलला आमची गाडी. सबस्क्राईब करा. हे आमचे बाबा, अजून आपण आजी, छान छान व्हिडिओ सगळेजण बसले चॅनलवर गाडीमध्ये. टाकणार आहोत. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हाय आमच्या करा चॅनलला शिंदेबाई. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, आम्ही आता शेअर, जातो कमेंट्स आमच्या जरूर घरी. करा. तर बघा चला आम्ही मग तुम्ही पण आता बाय निघालो आहोत आणि रस्त्यात ही नर्सरी आहे एक. तुम्हाला आज ओझरखेड फोटो काढण्यासाठीच गावातली. आणलेले आहे आम्ही. ती नर्सरीत काम चालू आहे, म्हणजे अजून पूर्ण झालं नाही, पण भविष्यात काहीतरी मोठं पर्यटन स्थळ होणार आहे ते. इथं वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, आयुर्वेदिक, औषधी, वनस्पती, सर्व प्रकारची इथं झाडं आहेत. आणि धरणाला लागून आहे ना, त्याच्यामुळे खूप छान वातावरण. मोरांचा आवाज येतो, पक्ष्यांचा आवाज येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पाऊस नव्हता, त्याच्यामुळे छान वाटत होतं. खरंच करंजीला नक्की या तुम्ही, जर आलेले नसणार तर. काहींनी करंजी देवस्थान पाहिलेलं आहे, पण काहींना अजून माहिती नाही. त्याच्यामुळे कधीही तुम्ही दिंडोरीला किंवा आपल्या वणी देवीच्या गडावर आले तर आवर्जून करंजीला तुम्ही भेट द्या.
हे बघा या नर्सरी हळूहळू उतरा. किती छान ठिकठिकाणी बसण्याची सोय, फोटो काढण्याची सोय, सर्व सोय इथे आहे. हे बघा आता वरती चढतोय. वरती चढल्यावर धरणाचा नजारा इतका छान दिसतो. एवढं मोठं धरण आहे ना हे, आपली नजर पुरत नाही एवढ्या लांबवर पाणीच पाणी दिसतं फक्त. हे पाणी हळूहळू चढा. एक कालवा इकडे जातो करंजीतून तिकडे पुढे चांदवड वगैरे. पाटाला पाणी सुटल्यावर करंजीत अजून खूप छान वाटतं. वर्षातून 2-3 वेळा पाणी सुटतं, उन्हाळ्यात, हिवाळ्यात. आधी आम्ही तिथं राहत होतो करंजीला, म्हणून आम्हाला तिथली सगळी माहिती आहे. हे बघा धरण, किती पाणी पहा, केवढं मोठं धरण आहे. आम्ही अधूनमधून सुट्टीच्या दिवशी इथं वरती आठवण बसून आली का पूर्ण जात धरण राहतो दिसतं. करंजीला. तिथलं वातावरण अजून पण आम्हाला खूप आवडतं. असं वाटतं अजून तिथंच राहायला पाहिजे होतं. आम्हाला हेच पाणी प्यायला. हे बघा नर्सरीतलं वातावरण किती छान, दाट झाड आहेत एकदम. सर्वजण आम्ही फोटो काढतोय, व्हिडिओ करतोय. हे बघा आमचे फोटो आवडले का तुम्हाला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून आमच्या चॅनलवर काय काय पाहायला आवडेल, नवीन काही आम्हाला आयडियाज द्या आणि आम्हाला सपोर्ट करा. तुमची अशी साथ, असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत.